गुड मॉर्निंग. तर आजच्या जरा लेट झालो आहे भरपूर. म्हणजे नॉर्मली मी 4 वाजता घरातनं बाहेर पडतो आणि रनिंगला निघतो. आज संध्याकाळी 4 वाजताच उठलो आहे मी. म्हणजे बेसिकली कसं आहे, मी संध्याकाळी उठलं तर असं अचंब होण्यासारखं असं काही नाही आहे, कारण का माझं शिफ्टच संध्याकाळची असते आणि मी रात्रभर वर्क फ्रॉम होम करतो. तर आमचं झोपायचं पॅटर्नच असं आहे की सकाळी उठायचं, सकाळी कामावरनं उठून झालं की एक मिनिट सकाळी जॉब कंप्लीट करून झाला की मग झोपायला टाईम जातो आम्हाला सकाळचे 6, 7:30, 7 वाजता. मग 7 वाजता झोपलं समजा तर मग काय संध्याकाळशिवाय उठत नाही आम्ही. पण ते सब झोप तुकड्यामध्ये होते, कारण कधी कामवाली बाई येते घरी, कधी कोण, तर त्यामध्ये सगळा उशीर होऊन जातो आणि झोपसुद्धा लागत नाही. माझे एकदा उठल्यानंतर परत मग थोडं काय होतं, परत झोपायला टाईम जातो. त्यामुळे मग संध्याकाळी तर आजचं तेच झालं. सकाळ कामवाली बाई आली आणि लेट झालं झोपायला, परत झोप नाही लागली. मग बराच उशीर नंतर झोप लागली. उशिरा, तर मग संध्याकाळी मग डायरेक्ट 4 वाजताच उठलो. सरकारने बसवलेलं. आणि ह्या इथे आम्ही वर्कआउट करतो म्हणजे बॉडी वेट उचलायसाठी करतो आणि काम करत असतो. तर उशीर झाला आहे खरा, पण आता बघू, आता करूया. अर्धा तास जास्त एक्सरसाइज झालं तर ठीक आहे, पण आज जिम बंद आहे. बाकी काय करण्यासारखं नाही आहे. करायचं आहे तर मग आता रनिंगच करू शकतो. तेच वर्क आता रनिंग करू अर्धा तास आणि जाऊ गपचूप घरी. सबस्क्रायबर नाही बोलते ना, पण माझा पहिला ओळख करून घ्यायला आलेला मित्र आहे. तर म्हणजे मला फार बरं वाटतं याचं काहीतरी बघून. काय करतोस तू? शाळेत जातो. कितवीला आहेस? मी आता 7वीला आहे. 7वीला आहे? हां. कुठल्या शाळेत जातो? हे म्युन्सिपाल्टीला. हां. हां. आणि हे सगळे म्हणजे तिथूनच? हे माझे बहिणी लोक आहेत. आणि हे माझे बहिणीचे पोरं आहेत आणि ते 2 बहिणी आहेत. ओके. आणि इथून कुठं राहिला, कुठे वरती? ते वरती. अच्छा, वरती गावात कुठं राहतोस तू? गावात नाही, जंगल आहे ना. हां. तिथं माझा झोपडा आहे ना तिथं. हां. हां. आणि रोज जातोस तसं? हां, रोज जातो. हे बघा, ही उद्याची आपली पिढी आहे, आपला भारत आहे उद्याचा. आहे. किती मेहनत करतायत बघा, यांना सपोर्ट करा. ठीक आहे, चांगलं. काय तुम्ही व्हिडिओ बनवतात? बनवतो, चालेल. तुमच्या आय डी मी तुला, तू आता रोज जातो इथून? हां, रोज जातो. मला जरा हे दे ना, टाईम दे ना. मी कडे नाव नाही ठरवलं अजून, फक्त व्हिडिओ बनवून ठेवतोय. तुला देतो, तुझा व्हिडिओ टाकतो मी माझ्या या ब्लॉगमध्ये. तू बघशील स्वतः. मी 10 वाजता म्हणजे मी तिकडून संध्याकाळ येतोस ना? संध्याकाळी या टायमाला येतोस ना? हां हां. मग मी या टायमालाच असतो इथे. आम्हाला उद्या भेट. मी फक्त जरा हे करून पण एक ब्लॉग बनवून ठेवलाय, अजून बाकीचे बनवायचे. तर मग ते झालं ना का तुला उद्या देतो. जरा नाव नाही ठरवलंय मी काय करायचं, मोठं नाव जाईल का छोटं आहे, पण तू स्वतः बघ, तू तुझं दाखवेल, तुझं टाकेल हे. ठीक आहे, उद्या भेटूया. चल. हां, चलो बाय. तर असं आहे सगळं. मजा वाटते लोकांना, मुलांना. तर आता आपण सुरुवात करूया. मजा वाटली, जरा बरं वाटलं. लोक भेटतात, विचारतात. क्युरिओसिटी लोकांना असते ना, कोणालासुद्धा मजा वाटत असते की बाई आपण इथे काहीतरी वेगळं करतो आहे. त्याच्यामध्ये शिकायची इच्छा, बघायची इच्छा. लोकांना काय माहिती आहे का, कॅमेरा आला समोर की असं वाटतं की कोणतरी चांगला मोठा फॉलोवर आहे किंवा काय. अजून आपण केलं नाही चालू, तर कशाला उगाच त्याला सांगा ना. पण मी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे, त्याला जरा आनंद होईल, बरं वाटेल बघून. तर ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया आता. आता वाजलेत आता 4:35 झालेत बेसिकली. तर सुरुवात तर केली आहे 4:35ची आणि आता 4:15 पर्यंत मला वाटतं आपलं हे रनिंग संपेल. पण आज काय बेस्ट पार्ट म्हणजे
आपल्याला लोक भेटली, पोरं भेटली शाळेत जाणारी, त्यांना एकदम क्युरियोसिटी का मी काय व्लॉग बनवतोय की काय बनवतोय. तर त्यांना ती आवड. तर ठीक आहे, तर मला विचारतो तुझी आय डी दे दादा, मला व्हिडिओ सबस्क्राईब करायचा आहे. तर व्हेरी फर्स्ट सबस्क्रायबर आहे. तर त्याला उद्या तो बोललो. चला, आपली सुरुवात तर झाली चांगली, याचीच कंटिन्यू वाढत जाईल याची अपेक्षा आहे. रोज जातो, रोज भेटेल तो मला, बघू. त्याला आपण प्रयत्न करू रोज आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायची, नाहीतर हळूहळू आपल्याबरोबर धावायला घेऊन यायची. टाईमपास, मजा. आज ॲक्च्युली पाऊस नाही आहे, थोडा आराम आहे आणि ह्युमिड तर बिलकुल नाही आहे. म्हणजे रन करायला मजा येते, लाईट आहे बऱ्यापैकी, पण पूर्णपणे आभाळ का उघडं नाही आहे, ढग आहेत थोडे थोडे. तर आजची सुरुवात मस्त झाली, मजा वाटली मला. लोक भेटतात, आपण नवीन नवीन लोक भेटतात, नवीन नवीन लोकांशी संवाद साधतो. हळूहळू हळूहळू विषय वाढतील. ठीक आहे, मजा आहे. वेगळा नवीन एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली माझ्यासाठी सुद्धा. माझ्यासाठी सुद्धा एक सेल्फ डेव्हलपमेंट आहे. आपण लोकांशी इंटरॅक्ट कसं करतो, लहान असून दे मोठे असून दे. मजा वाटली मला. आय डोंट नो, वेगळंच वाटतं मला काहीतरी. का कोणतरी विचारते मला, तुला तुझा व्हिडिओ बघायचा. ठीक आहे, चला. तुम्हाला हे आजची क्लायमॅटिक कंडिशन आहे, सगळं पूर्णपणे ओपन आहे. सूर्य ढगातच लपला आहे अजून. तर मी या क्लायमेटमध्ये असं रन करतोय. हे माझा बेसिकली कर्मभूमी आहे आणि मी माझ्या रोज इथे धावत असतो, म्हणून मी याला कर्मभूमी नाव दिले. आणि लोक येतात इथे भरपूर एक्सरसाइज करायला.
बरीच लोक एक्सरसाइज करतात, वॉक करतात आणि रन नाही कोण करत. मी एकटाच रनिंग करत असतो इथे बस. मध्ये मला बघून म्हणजे मी रनिंग करतो इथे बघून 2 जण आले होते, पण तसं काय माहिती नाही, माणूस बंद झाला. मी कंटिन्यू उठवले आणि फक्त हे जे काय मी म्हणतो तुम्हाला सर्कल आहे, हे सर्कल फक्त या सर्कल राईट नाव मी संध्याकाळी धावतो. संध्याकाळी म्हणजे या टायमाला. पण हा दिवसा सकाळी वाजता आहे ना, 7 वाजता 6 वाजता बरीच लोक असतात आणि वॉक करत असतात, संध्याकाळीचेच असतात. पण ह्या टायमाला फक्त मी 1 मॅन आर्मी आहे या ग्राउंडवरती. तर मोबाईल घेऊन धावायचं बोललं ना तर शपथ जाम त्रास आहे. तर आज थोडं धावायला उशीर झालाय आणि थोडं लेटसुद्धा चालू आहे. मध्येच कोण कोणतरी येते, मध्येच कोणतरी येते आणि मग साईडला व्हायला लागतं. म्हणजे गाडी येते, हॉर्न वाजत बसतात, मग बाजूला व्हायला लागतं. एवढं तर असा सीन आहे. लोक तुम्हाला सांगतो ह्या इथे तर लोक धावतात. ही जागा तर आहेच. इथून सर्कल काढून झाला धावून, म्हणजे माझं हे वॉक करून झालं ना इथून. मग इथून पुढे मेन रस्ते, ह्या रस्त्यावर ना हायवेपर्यंत चालत जातात, चालत येतात. तर हा बघा, हा रस्ता. लोक इथून चालत जातात, हायवेला टच येतो. आणि मला वाटतं जर काय तुम्ही माझ्या सोसायटीपासून हायवेपर्यंत गेलात ना तर तो डबल साईड 600 मीटर होतो. 600 जरी नाही पकडलं ना तरी अर्धा किलोमीटर बोलू शकता तुम्ही, एक सिंगल सर्कल. तर सिंगल सर्कल तेवढा होतो. तर लोक इकडे सुद्धा चालतात आणि ह्या रस्त्याला सुद्धा. आखरी का 9वी राऊंड आहे. हे व्हिडिओ काढण्याच्या नादात भरपूर हळूहळू होते रन.
तर मध्येच मी स्टॉप करतो, थोडा प्रयत्न करतो टाईम मॅच करायचा आणि धावायचा. तर हे करतो आणि मग परत थोडं मॅच करून झालं टाईम, तर मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो. पण कारण का तुम्ही रन करताना जास्ती बोलू नाही शकत, आणि जास्ती बोललात ना तर भरपूर थकायला होतं. शांत ठेवला, डोकं मन शांत ठेवलं ना, तर मग टाईम आणि स्पीड हे प्रॉपर चालतात. मग थकायला नाही होत. आता व्हिडिओ बनवायचा आहे, व्लॉग बनवून टाकायचं आहे, तर हे करायला लागणारच आहे मला. हे भरपूर थकायला होतं. खांद्याकडनं हात दुखायला लागतात असं ठेवून, मसल्स जाम होतात असं करून धावायला. कारण का 2-3 दिवस मी हे करतोय ना, मला काल रात्री थोडं मसल पेन व्हायला लागला. तर चला आता काय हे सगळं रडल्यासारखं साऊंड करत आहे, पण मी सांगतोय फक्त तुम्हाला, रडत नाही आहे. पण मला हळूहळू समजेल. आता ॲक्च्युली इथे काय प्रॉब्लेम होतो सांगतो. दुसरा प्रॉब्लेम असा आहे का मी फक्त राऊंड अँड राऊंड धावतो आहे. आता राऊंड अँड राऊंड धावायचं बोललं ना तर मी आपलं काहीच बोलत नाही आहे, शांत आहे, फक्त धावतो आहे. तर व्ह्युअर्सला सुद्धा ना हे आवडणार नाही, पकडून जातील. आणि मग पकडलं ना का फॉलो करायचं सोडून द्या, लोक बघणार सुद्धा नाहीत मला. म्हणून मग मी बडबड करतो आहे, काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी ॲड करायला पाहिजे, बोलणं, कन्व्हर्सेशन, काहीतरी कनेक्टिव्हिटी राहिली पाहिजे, म्हणून बोलतो आहे. तर ठीक आहे, म्हणजे तेच बोलतो, मागाशी बोललो ना, हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. यापूर्वी धावलो मी, कोणाशी कनेक्टिव्हिटी नव्हते. मी आपलं एकटाच घरातनं निघालो धावत की माझं काम करून झालं की शांतीने घरी या आणि शांतीने आपलं काम करा, परत कामाला लागा. आता असं नाही राहिले, आता थोडं चेंज झालं आहे आपल्या रुटीनमध्ये. आता मला बोलत धावायला लागते. पण मला माहिती आहे ती सवय झाली नाही, एकदा रेग्युलर झालं का काय ते वाटणार नाही मला. आता थोडं चेंज केलं आहे, तर म्हणून मला वाटतं त्रास थोडासा होते. पण आभाळ भरले, परत मला
वाटतं पाऊस यायची वेळ झाली. पाऊस पडेल थोड्या वेळाने. तर एक आता मला गडबड होईल सगळी रेकॉर्डिंगची. तर अरे बॅटरी शॉ लो झाले. तर बॅटरी शॉ सांभाळायला लागेल मला. 1 मिनिट थोडं थांबा. बॅटरी लो झाले. 15% बॅटरी आहे. आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून परत हा ब्लॉग एंड करायला टाईम जाणार आहे. आता माझे 16वा राऊंड चालू आहे. तर मी आता थांबतो आणि डायरेक्ट जेव्हा माझा रन संपेल तेव्हा मोबाईल ऑन करू, तुम्हाला टाईम दाखवतो. मग आपण समजू शकतो. मला वाटतं 5:15 होतील मला संपवता 5 वाजले. तर 15 मिनटं अजून कुठेच नाही. ठीक आहे. तर तुम्हाला टाईम दाखवतो. सॉरी 5:10 झाले. 5:10 झालेत म्हणजे अजून 15 मिनटं कुठेच नाहीत. तर 15 मिनटानंतर भेटूया. तोपर्यंत धावतो मी. जरा टाईम कवर करायचा प्रयत्न करतो. किती वाजले? हां 25 व्हायला आलेत. आता माझी शेवटची राऊंड आहे ही. आणि मग माझी संपेल 25वी राऊंड आहे. की माझं आजचं 5 किलोमीटर कंप्लीट झालं. बेसिकली 5 नाही झाले, जास्तीच झाले. पण ठीक आहे. त्यामागे सगळं व्हिडिओच्या मागे आहे ना काउंटिंग राहते. नंतर तुम्ही व्हिडिओ कसे बनवत आहे. आता तर व्हिडिओ आजचा बनवून झाला आहे. आता वाजलेत 5:20 आणि माझा आजचं टार्गेट कंप्लीट झाले. आणि घरी जायची वेळ. बॅटरी लोचा मेसेज येत आहे. एकतर आज लेट सुरू केलं आहे आणि लेटच संपवलं आहे. 5:25 झाले आणि 4:35ला सुरू केलं होतं. 4:35 ते 5:25 म्हणजे जवळजवळ 50 मिनटं मला 5 किलोमीटरसाठी लागले. 5 किलोमीटर 50 मिनटं म्हणजे भरपूर लेट झाले. जर काय अजून थोडंसं धावलं असं नाही. जास्तीत धावलो आहे, जास्तीच मी कमी नाही. कारण का काउंटिंग मिस झालं आहे बराच वेळा. तर ते कळालं नाही मला किती जास्तीत धावलो असेल मी तरीसुद्धा. तर आपण 5 किलोमीटर पकडून चालू. हां पण एक पॉझिटिव्ह पार्ट काय होतं आहे माहिती आहे का यामध्ये, मी एकसारखं बोलतो आहे आणि धावतो आहे ना, माझं स्पीड राईटनं थोडं कमी होतं आहे. रेग्युलर स्पीडपेक्षा थोडं कमी होते. पेसिंग थोडी कमी होते. पण माझा स्टॅमिना वाढत चाललं आहे. मला हे समजतं आहे. आणि मला तर कदाचित हे थोडं पॉझिटिव्ह वर्क होईल फ्युचरमध्ये माझ्या स्पीडमध्ये किंवा माझ्या रनमध्ये. उद्या कुठे मी जर काय लाँग रन करायला धावायला गेलो आणि इफ सपोज आय एम नॉट मेकिंग दॅट व्हिडिओ ऑर अ व्लॉग, देन आय बिलीव्ह की मला थकायला थोडं कमी होईल आणि मी चांगल्या स्पीडमध्ये मला वाटतं मी किलोमीटर कंप्लीट करू शकेल. तर ते एक थोडं पॉझिटिव्ह पार्ट मला असं वाटतं आहे माझ्या
स्वतःवरती वर्क होईल. ठीक आहे, आता बघू. लेट्स थिंक पॉझिटिव्ह अँड गो पॉझिटिव्ह. चला बाय. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि आजची रजा तुमची. चलो बाय बाय.